कोणत्याही हॉटेलमध्ये आपण नाश्ताकरिता गेलो की सर्वात पहिले आपण मिसळपावच ऑर्डर करतो. पाहताय ना, तर्रीदार आज आपण घरच्या घरीच मिसळपाव बनवणार आहोत. हॉटेलपेक्षा भारी बोललात तरी काही हरकत नाही. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. येथे मी 1 वाटी भरून अशी मोड आलेली मटकी घेतली आहे. मोजणीने बोलाल तर ही 1/2 किलो अशी आहे. कुकरमध्ये ते टाकून आपल्याला त्यामध्ये 3 ग्लास असे पाणी टाकायचे आहे. त्यामध्ये 1 चम्मच हळद, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. पाणी थोडेसे जास्तच टाकायचे आहे, कारण तेच पाणी आपण मिसळसाठी वापरणार आहोत. वाटणसाठी इथे मी उभे 3 कांदे कट करून घेतले आहेत, 1 टोमॅटो, थोडीशी खोबरकीस, 1 चम्मच धने घ्यायचे आहेत, 2 दालचिनीचे तुकडे, 2 लवंग, 5-6 मिरे, 1 विलायची आणि 1 चम्मच भरून खसखस घ्यायचे आहे आणि 1 चम्मच भरून आपल्याला तिळही घ्यायचे आहे. सर्व हे सुके मसाले आपल्याला जाड बुडाच्या तव्यामध्ये किंवा जाड बुडाच्या कढईमध्ये 2 मिनिट असे परतून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून तेही आपल्याला परतून घ्यायचं आहे. मग खोबर, टोमॅटो हे सर्व टाकून आपल्याला तेल टाकून परतून घ्यायचं आहे. गॅस बंद करून त्यानंतर आपल्याला शेवटला त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत, 2 आल्याचे तुकडे. हे सर्वपणे थंड करून आपल्याला हे अशा प्रकारे बारीक वाटण करून घ्यायचं आहे. कढईमध्ये मी 6 ते 7 चम्मच तेल घेतले आहे. तेल थोडेसे आपल्याला मिसळसाठी जास्तच घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चम्मच जिरे, 1 चम्मच मोहरी टाकून त्यामध्ये आपण वाटण केलेले सर्व मसाला टाकून तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. हे लगेचच 2 मिनिटांमध्ये यामध्ये तेल सुटतं. त्यानंतर इथे मी 1 चम्मच भरून लाल तिखट टाकले. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. 1 चम्मच भरून धनिया पावडर, 1 चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच भरून आपल्याला लाल बेडगी मिरच टाकायची. ही कंपल्सरी टाकायची आहे, म्हणजे आपल्या मिसळला कलर हा खूप मस्त होतो. 1 चम्मच भरून आपल्याला मटण मसालाही टाकायचा आहे, त्याने पण खूप मस्त चव येते. आणि 1 चम्मच कांदा लसूण मसाला टाकायचा आहे भरून. आपण मटकी शिजवली होती ते त्याच्या पाण्यासोबतच त्यामध्ये टाकायचं आहे. लागेल तसं त्यामध्ये कोमट पाणी टाकायचं आहे. पाणी हे कोमटच टाकायचं आहे. कोमट पाण्यामुळेच आपल्या जी मिसळला आहे ती तर्री खूप मस्त येते. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर. हे 10 ते 15 मिनिट आपल्याला स्लो फ्लेमवर असे शिजवून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्या मिसळला आणखीन मस्त तर्री येईल. हे 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर किती मस्त आपली मिसळ झाली आहे. एक वेळेस तुम्हीही नक्की अशा प्रकारे मिसळपाव घरच्या घरीच करा. मस्त अशी बटाट्याची भाजी, त्यावरती कुरकुरीत असा फरसाण, त्यावरती मटकी आणि आपण मिसळची तर्री त्यावरती टाकायची आहे. बारीक कट केलेला कांदा आणि बारीक कट केलेली कोथिंबीर. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.